मंडळी, आजचा उपाय ऐकून काही लोक लगेच म्हणतील, असं करून खरंच पैसा येतो का? आणि खरं सांगू, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, कारण आपण प्रत्येक गोष्टीत पुरावा शोधत असतो. पण जीवनात काही अशा गोष्टी असतात ज्या आधी अनुभवाव्या लागतात आणि मग त्यांचा अर्थ समजतो. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो फक्त पैशांसाठी नाही आहे, तर आपल्या मनातील कमतरतेची भीती कमी करण्यासाठी आहे. कारण पैसा कमी असण्यापेक्षा पैसा संपेल ही भीती माणसाला जास्त त्रास देते. काही लोकांकडे पैसा असतो तरी ते सतत चिंतेत असतात आणि काही लोक कमी पैशातही आनंदी असतात, कारण त्यांच्या मनात विश्वास असतो, माझं सगळं व्यवस्थित होणार आहे. मंडळी, आपण आज जो उपाय करणार आहोत तो विश्वास जागवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तुम्ही 10 किंवा 20 रुपयांची एक नोट घ्या. नवीन असेल तर उत्तम, पण जुनी असली तरी चालेल. आता हिरव्या रंगाच्या शाईच्या पेनने त्या नोटवर 927 हा अंक लिहा. पहा, 927 हा अंक लिहायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, हेच अंक का? तर मंडळी, अनेक लोक अंकांमध्ये ऊर्जा मानतात. जसं काही लोक विशिष्ट तारखा शुभ मानतात, काही लोक विशिष्ट रंग वापरतात, तसंच काही अंक मनावर सकारात्मक परिणाम करतात. पण इथे महत्त्वाचा मुद्दा अंक नाहीये, महत्त्वाचा मुद्दा आहे तुमची भावना. तुम्ही तो अंक लिहिताना मनात काय विचार करता ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण अनेकदा आपल्या आयुष्यात पैसा यायच्या आधी मनात मी सक्षम आहे ही भावना यायला लागते. आपण काय करतो माहिती आहे? सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त अडचणींचाच विचार करतो. कर्ज कसं फेडू, इतके खर्च कसे भागवू, उद्या काय होईल, आणि हळूहळू आपलं संपूर्ण लक्ष कमतरतेवर जाऊ लागतं. पण जिथे लक्ष जातं तिथेच ऊर्जा वाढते. जर सतत आपण कमतरतेचा विचार केला तर मन अजून घाबरतं आणि घाबरलेलं मन योग्य निर्णयही घेऊ शकत नाही. म्हणून हा उपाय करताना फक्त एक भावना मनात ठेवा, माझ्या जीवनात पैशांचा प्रवाह सुरू आहे. आता ती नोट तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा मोबाईलच्या कव्हरच्या मागे ठेवा किंवा रोज दिसेल अशा ठिकाणी ठेवा. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची, ती नोट खर्च करायची नाही. ती नोट म्हणजे फक्त कागदाचा तुकडा नाही, तर तुमच्या सकारात्मक विचारांची आठवण आहे. रोज दिवसातून एकदा ती नोट उघडून पहा आणि 2 मिनिटांसाठी शांत बसा. डोळे बंद करा आणि कल्पना करा, तुमच्या घरात शांतता आहे, आर्थिक अडचणी कमी होत आहेत, नवीन संधी येत आहेत, मनावरील ताण हलका होत आहे. मंडळी, अनेक लोकांना वाटतं पैसा फक्त मेहनतीने मिळतो. हो, मेहनत तर खूप महत्त्वाची आहेच, पण त्याचबरोबर मनाची स्थितीही महत्त्वाची असते. कारण कधी लक्ष दिलंय का आपण? काही लोक खूप मेहनत करतात पण सतत घाबरलेले असतात, आणि काही लोक शांत असतात, आत्मविश्वासाने काम करतात आणि संधी त्यांच्याकडे आकर्षित होतात. का? कारण त्यांचं मन सतत भीतीमध्ये अडकलेलं नसतं. हा उपाय तुमच्या मनाला रोज एक संदेश देतो, मी सुरक्षित आहे, माझ्याकडे पैसा येतो आहे, माझं जीवन सुधारत आहे. आणि जेव्हा मन बदलायला लागतं तेव्हा हळूहळू सवयी बदलतात, निर्णय बदलतात आणि मग परिस्थितीही बदलायला लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय म्हणजे जादू नाही. रातोरात करोडपती बनण्याचं स्वप्न दाखवणं हा उद्देश नाही. पण हो, हा उपाय तुम्हाला सकारात्मक ठेवू शकतो, तुमच्या आशा निर्माण करू शकतो आणि कधीकधी अशाच माणसाला अंधारातून बाहेर काढते. माझ्याकडे एका ताईचा मेसेज आला होता. त्या म्हणाल्या, मी हा उपाय मजेत केला होता,
पण काही दिवसांनी मला अचानक एक कामाची संधी मिळाली. पूर्वी मी सतत पैशांच्या भीतीत असायचे, पण आता मन शांत वाटतं. आता काही लोक म्हणतील हा योगायोग असेल. असं घडू शकतं, पण मंडळी, जी गोष्ट तुम्हाला सकारात्मक बनवते, तुमच्या मनात आशा निर्माण करते, ती गोष्ट कशी चुकीची असेल? आजकाल लोक पैसा कमवण्यापेक्षा ताण जास्त कमवत आहेत. मोठं घर आहे, मोठा मोबाईल आहे, पण मनात सतत भीती आहे. म्हणून कधी कधी अशा छोट्या गोष्टी आपल्याला स्वतःशी पुन्हा जोडतात. हा उपाय करताना अजून एक गोष्ट करा. रोज स्वतःबद्दल चांगलं बोला. मी सक्षम आहे, माझं नशीब बदलत आहे, माझ्या घरात समृद्धी येत आहे, माझे पैसे योग्य ठिकाणी वापरले जात आहेत. कारण शब्दांमध्ये खूप ताकद असते. आपण स्वतःलाच रोज घाबरवत राहिलो तर आयुष्यही तसंच वाटू लागतं. आणि जर स्वतःला रोज उभारी दिली तर हळूहळू मार्क दिसायला लागतात. म्हणून मंडळी, आजच हा छोटासा उपाय करून पहा. 10 किंवा 20 रुपयांची नोट घ्या. हिरव्या रंगाच्या शाईने 927 असा आकडा लिहा. ती नोट जवळ ठेवा. रोज एकदा तरी ती पहा आणि मनात सकारात्मक भावना जागवा. आणि काही दिवसांनी तुम्हाला काय अनुभव आला, तुमच्या मनात काय बदल झाला, किंवा तुमच्या आयुष्यात कोणती नवीन गोष्ट घडली, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.